नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहे ओढत बाजारमध्ये. तर तुम्हाला पूर्ण बाजार आपण दाखवू आणि बोकडाची किमती पण तुम्हाला कळवू. चला तर आपण पुढं बघा. 25,000 विकला पहा. अशा प्रकारे तुम्हाला ईद मार्केट जर करायचं असेल तर बोकड तुम्हाला चांगले सांभाळावं लागेल. नाहीतर मग कशी 25-30 किलोचे बोकड बाजारला आणून काही फायदा नाही. बघा अशा प्रकारे. हो, काय किंमत सांगितली? काय किंमत सांगितली? 4 लाख दोन्हीचे का? बघा हे 4 लाख रुपये सांगत आहे. असे बोकड 55,000 ते 60,000 पर्यंत, 55,000 पर्यंत विकतात. पण हे सांगणारे काही पण किंमत सांगतात. बघा तुम्हाला बोर बोकड पण आपण दाखवू. चला. तो काय सांगितली हो किंमत? 40,000. किती येईन वजन? 60-65. ईद मार्केटसाठी जर तुम्हाला बोकड सांभाळायचे असतील तर 80+ बोकड करून विकायला पाहिजे, तरच किंमत येते. नाहीतर मग हे जे 40 सांगते यांचे बोकडे 25-25 हजारला विकतात. असे पण सांभाळून काही फायदा नाही. भरपूर अशी पब्लिक अशा प्रकारे ईद मार्केटमध्ये जर आपल्याला बोकड खरेदी करायची तर आपला ओढत बाजार सोमवारी बाजार असतो. चला तुम्हाला बोकड दाखवू आणखी. भरपूर अशी बोकड आहे. हाँ सोजत. ओ क्या बोले इसकी? विकला वाटतं. वो क्या बोले? तुम्हारा 55,000. कितने दांत पर है? 6 दांत. अशा प्रकारे तुम्हाला बोर बोकड पण इथं मिळतात. हो, काय सांगितली किंमत? हे बाकी तिन्ही बी याची काय सांगता हो? आफ्रिकन बोर. ओ भैया, इसकी क्या बोलते? इसकी 75 है। 75. क्या कितने दांत पे? और क्या होगा वजन? वजन आएगा उसका 85 किलो। 85 किलो कब भरेगा वो? 60-65 किलो भरेंगे वो. अरे कुछ भी मत बोलते जाओ भैया. उसको फिर घुमा लेंगे। अरे हम भी उसमें चाहिए. हम भी दुकानदार हैं यार, उसके काटे वाले ना। वो ऐसा कभी ऐसा बोलने से कब बिकेंगे यार भैया. बरेचसे व्यापारी तर खोटं बोलून व्यवहार करतात. बरेचसे म्हणजे सगळेच. बोकड तो काहीच कामाचा नव्हता. अशा इथं मोठमोठ्या गाड्या पॅक होतात. म्हणजे या बाहेर राज्यातल्या गाड्या असतात आणि बाहेर राज्यामध्ये माल पूर्ण जातो. इकडे पूर्ण शिरोई, सोजत आणि बिटल. पुढे बिटल. कोटा पण आहे. जे देवनार मार्केटला जो माल असतो तो बराचसा माल इथूनच जातो.
इकडे पण पाहू शकता तुम्ही वर्षाचे मोठाले बोकड आहेत. कौन से 10 है ऊपर के इसी के 10 नौ वो नहीं, वो लाल नहीं, ये 10, ये 14, 10 वगैरह अशा प्रकारे बोकड मिळतात. एक बकरी बम्बई गाँव में किया वो गाँव में